ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी त्याचं मी प्रिंट आउट काढले. त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का. दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी 18 वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे. बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही. माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही. म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही. एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी स्वतः परवा फोन केला होता. एक आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये, त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले. मी त्याचं कौतुक केलं. आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाही आहे, अजिबात म्हटलेलं नाही आहे. आजसुद्धा आमच्याकडे साबिरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत. आता त्याच्याबद्दल एकदा भाजपने जाहीर केलं पाहिजे. आणि परत एकदा सांगतो की आजसुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि नपेक्षा ही जुमलेबाजी बंद करा. गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट. पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार. तर पहिली वाट लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं. ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे. थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे. तुमच्या खात्याने काही सुधारणा सुचवलेल्या आहेत बिलामध्ये, त्यात जर सुधारणा झाल्या तर तुमचं काय. तर सुधारणा काल त्यांनी करायला पाहिजे होत्या. बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष, मी विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुलचालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं. म्हणजे जे जिनांनी केलं नाही ते काल संसदेत मुसलमानांची बाजू घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी करून दाखवलं.